नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे गवारची भाजी केली. ही बघा किती सुंदर झाली आहे भाजी. चला तर मग बघूया ही भाजी मी कशी तयार केली आहे ते. ही बघा इकडे मी गवार घेतली, पाव किलो गवार आहे. त्यातली मी थोडी निवडून ठेवली होती आणि बाकीची तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली आहे. ही बघा अशी गवार, त्याचं टोक असताना ते काढायचं, दोन्ही बाजूनी थोडंसं तोडून घ्यायचं आणि अशी गवार निवडून घ्यायची. आणि आता ही गवारची भाजी म्हणजे ह्याला जास्त काही लागत नाही, फक्त कांदा आणि दाण्याचा कूट आणि बाकी बेसिक मसाले लागतात. जास्त काही लागत नाही ह्याला. म्हणजे ही झटपट होणारी भाजी आहे. तुमच्या टिफिनसाठी सुद्धा ही भाजी द्यायला खूप छान आहे. हे बघा असे तार आली की तारसं आपण काढून टाकायची असते. आता सगळ्यांनाच माहिती असतं भाजी कशी निवडायची वगैरे, पण तरी पण मी थोडंसं तुम्हाला दाखवलं इकडे कशी भाजी निवडायची ते. आता इथे माझी गवार निवडून झाली आहे. त्याच्यानंतर मी काय करणार आहे, एका भांड्यात टाकून मी धुवून घेणार आहे ती भाजी. ही बघा मी इथे धुवून घेतली आहे. आता धुवून घेतल्यानंतर मी आता कढईमध्ये पाणी घेते, अर्धी कढई पाणी घालायचंय. त्या पाण्यामध्ये ही भाजी मी शिजायला टाकणार आहे. आणि अशी जर ही भाजी नाही केली तर थोडीशी कडवट लागते. आता ही या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. हे बघा किती सुंदर उकळी आली आहे, मस्त उकळी आली आणि या भाजीवरती झाकण नाही घालायचे. झाकण न घालताच ही भाजी शिजवून घ्यायची. हे बघा इथे शेंगांचा कलर थोडासा वेगळा झालेला आहे. हिरवा कलर होता तो वेगळा झालाय. मी शिजली आहे का बघते, म्हणजे गवार शिजली आहे का बघते. अजून थोडी शिजायची आहे, 5 मिनिटं आपण ती भाजी शिजायला ठेवूया. हे बघा थोड्या वेळाने मी इथे बघते, ही भाजी शिजलेली आहे. ती शिजून झालेली भाजी मी अशी चाळणीत काढून घेते, म्हणजे त्यातलं पाणी काढून घ्यायचंय. ही भाजी शिजेपर्यंत मी एका साईडला भाजीला लागणारा कांदा चिरून घेतलाय. हे बघा या चाळणीत सगळी मी भाजी काढून घेतलेली आहे. आणि ज्या कढईमध्ये भाजी शिजवली होती त्याच कढईमध्ये मी भाजी फोडणी घालते. मी इथे 2 ते 3 टेबलस्पून तेल घातले. त्या तेलामध्ये 2 मोठे कांदे असे बारीक चिरून घेतलेत. मी चॉपरमध्ये चिरलेत कांदे. आणि हा कांदा छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. कांदा मस्त भाजून घेतेय मी. हा बघा इथे कांदा छान भाजून झालेला आहे. आणि आता मी त्यामध्ये काय करणार आहे, मसाले घालणार आहे. पाव चमचा हिंग घालते, अर्धा चमचा हळद, 2 टीस्पून कांदा लसूण मसाला. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्याकडे जो रोजचा वापराचा मसाला असतो, तिखट असतं ते तिखट घालू शकता तुम्ही. आणि ते कांद्यामध्ये छान परतवून घेते. मसाला परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी आता शिजवलेली गवार घालते. ही बघा ही जी गवारची भाजी शिजवली होती ना, ती भाजी सगळी त्या कांद्यामध्ये टाकून छान परतवून घेते. आणि आता भाजी परतवून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. आणि ते मीठ सुद्धा त्या भाजीला एकत्र लागेल असं ढवळून घेते भाजी. आणि ही भाजीमध्ये मीठ आणि मसाला सगळं घातल्यानंतर त्यामध्ये 1 कप मी पाणी घालणार आहे. हे साधंच पाणी आहे, म्हणजे कसं आपण मसाला आणि जे मीठ घातलेलं आहे ते मीठ त्या भाजीला एकत्र एकजीव झालं पाहिजे भाजीमध्ये. आणि आता ते झाकून ठेवते मी. पाणी घातलंय ना म्हणून मी थोडा वेळ झाकून ठेवते. थोड्या वेळाने मी झाकण उघडून बघते. हे बघा तिखट मीठ घातलं होतं ते सगळं एकत्र झालेलं आहे. आणि आता त्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालते. या भाजीला जास्त नाही कोथिंबीर लागत. आणि त्यानंतर त्यामध्ये 4 चमचे दाण्याचा कूट घालते. हा दाण्याचा कूट एकदम बारीक नाहीये, थोडासा असा जाडाभरडा आहे. तो कूट मी त्यामध्ये घालते आणि सगळं एकत्र करून घेते. आणि 1-2 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण घालून ठेवते. हे बघा 2 मिनिटानंतर आपली गव्हाची भाजी तयार झाली. किती सुंदर झाली आहे. त्याचा सुगंध तर इतका छान येतोय ना. आणि माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं. तुमच्या सुटलं की नाही तोंडाला पाणी गवारची भाजी बघून? चला आता मी ही भाजी सर्व करते. ही भाजी तुम्ही ना चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते ही भाजी. तुम्ही एकदा करून बघा ही भाजी असं दाण्याचा कूट वगैरे घालून. तुम्हाला खूप आवडेल ही भाजी.
तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.